परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई नभे एकदेशी, साई सर्वभूत निवासी, आ ब्रह्म कीटक मुंगी माशी, व्यापक सर्वांशी सर्वत्र. साई शब्दब्रह्मी पूर्ण, दावी परब्रह्मीची खूण, ऐसा उभयभागी प्रवीण, तेणेच सद्गुरूपण तयाते. स्वये मोठा ज्ञानी गहन, करू नेणे शिष्य प्रबोधन, अथवा निजस्वरूपावस्थान, त्याचे सद्गुरूपण तयाला. पिता देई देहासी जनन, जनना पाठी लागे मरण, गुरुनिर्दाळी जनन मरण, ते कनवाळूपण आणिक. आता पूर्वील अनुसंधान, कीजे स्वप्नाध्याय श्रवण, कैसे भक्तांचे स्वप्नी जाऊन, बाबा दर्शन त्या देत. कोणास म्हणत त्रिशूल काढी, कोणा पाशी मागत खिचडी, कोणास घेऊन हाती छडी, पाठ ते फोडीत गुरुमिशे. कोणास स्वप्नी जाऊन भेवंडी, सुरापानादी मोडीत खोडी, टाळूनी भक्तांची अनेक साकडी, लावीत गोडी निजपती. कैसी कोणाची पाठ फोडिली, वरवंट्याने छाती ठेचिली, दशमाध्यायी वार्ता हे कथिली, श्रोता आकर्णिली आधीच. पुढील कथेची अपूर्वाई, धन्य परिसता धन्य जो गायी, दोघे समरसती ठाईचे ठाई, सौख्य अनपायी लाधती. असक्तथा निंदादी श्रवण, या पापांचे होईल क्षालन, करू संत कथानुवादन, परम पावन जे सदा. आता तेच कथा निरूपण, श्रोता सादर कीजे श्रवण, पदोपदी येईल दिसून, कृपाळूपण साईंचे. राली बंधू ग्रीक व्यापारी, खरीदी सर्व हिंदुस्थान भरी, पेढ्यात यांच्या शहरो शहरी, मुंबा नगरी ही एक. तेथील अधिकाऱ्यांचे पदरी, सांप्रत लखमी चंदासी नोकरी, अतिविश्वासू आज्ञाधारी, काम करीत मुनशीचे. रेल्वे खात्यात आरंभी होते, व्यंकटेश मुद्रणागारी मागुते, तेव्हाच साईंच्या समागमाते, लाधले कैसे ते परिसा. माझा माणूस देशावर, असो का हजारो कोस दूर, आणीन जैसे चिडीचे पोर, बांधून दोर पायांस. ऐसे बाबा कितीदा बदले, जना लोकाही बहुती ऐकले, अनुभवाही तैसेच आले, कथितो त्या लीलेस बाबांच्या. नेली ऐसी पोरे कितीक, देशोदेशीची शिर्डीस अनेक, त्यातील चिलखीमचंद एक, पोर हे भाविक बाबांचे. जेव्हा बहुजन्म संपादित, प्राक्तन कर्म उदया येत, तेव्हाच संत समागम लाभत, मोह जनित तमनासे. विवेकाग्नी होई प्रदीप्त, भाग्योदया वैराग्य पावत, संचित कर्म क्षया जात, होत जीवित साफल्य. दिठी भरता साईनाथ, दुजिया न लाभे वावतीत, तेही असोत नयन निमिलित, साईनाथ चौपासी. झाली लालाजींची भेट, कथिल्या ज्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी, प्रेमे साठविली हृदया संपुटी, उत्कंठापोटी त्या सांगू. धरणे आले तयास देख, तीही लीला अलौकिक, कानामना करुनी एक, श्रोते भाविक परिसोत. सन 1910, नाताळामधील दिवस पहा, शिर्डी प्रयाण योग तेव्हा, लाधला हा लाला जीते. तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन, परी हा योग येण्याचे चिन्ह, 1-2 महिन्यांचे आधीच जाण, आले घडून ते ऐका. सांता क्रूझ गावी असता, ध्यानी मनी काहीही नसता, स्वप्न पडले तयास अवचिता, नवल दृष्टांता देखिले. म्हातारा एक दाढीवाला, साधू भक्त वृंदी वेढिला, ऐसा महात्मा उभा देखिला, तो अभिवंदिला सप्रेम. पुढे दत्तात्रेय मंजूनाथ, बीजूर उपनावाचे गृहस्थ, आले लखीमचंद तेथ, कीर्तनाथ गणुदासांच्या. दासगणूंची नित्यपद्धती, समोर बाबांची छबी मांडिती, ती देखताच लखीमचंदाप्रती, आठवली मूर्ती स्वप्नीची. तीच दाढी तेच वय, तेच अवयव तेच पाय,
लखीमचंदाचा लागला लय की तो हा होय महात्मा. आधीच ते दासगणूंचे कीर्तन, त्यात तुकारामांचे आख्यान, वरी त्या स्वप्नीच्या साधूंचे दर्शन, लालाजी तल्लीन बहु झाले. लखीमचंदमनाचे कोमळ, डोळी आले प्रेमाश्रुजळ, लागून राहिली जीवास तळमळ, मूर्ती ही प्रेमळ देखेन कै. आधी जी देखिली स्वप्नांती, प्रतिमा जियेची कीर्तनांती, तिकडेच लागली अंतर्वृत्ती, आणि चित्ती येईना. भेटेल काय कोणी स्नेही, जो मद शिर्डीची सोबत देई, कधी मी प्रत्यक्ष या संतापायी, वाटले डोई ठेवी नाही. होईल या साधूंचे दर्शन कदा, भोगीन काय त्या प्रेमा आनंदा, ऐसी उत्सुकता लखीमचंदा, लागून सदा राहिली. लाविली पाहिजे खर्चाची सोय, आता पुढे करावे काय, दर्शन सत्वर कैसे होय, लागे उपाय शोधाया. देव सदा भावाचा भुकेला, पहा कैसा चमत्कार घडला, तेच रात्री 8 समयाला, दरवाजा ठोठावला स्नेह्याने. मग दार उघडून जो पाही, तो शंकर रावतयाचा स्नेही, पुसे लखीमचंदास पाही, येता काही शिर्डीस. केडगावी जाण्याचा मानस, नारायण महाराज दर्शनास, होता परी आले मनास, आधी शिर्डीस जावे की. करावे यत्प्रीत्यर्थ सायास, तेच जै चालून येई अप्रयास, पारावार न आनंदास, मनास लखीमचंदाचे. घेतली चुलत भावापासूनी, रक्कम 15 रुपये उसनी, शंकररावांनीही तैसेच करुनी, केली प्रयाणी सिद्धता. बिस्तरा बिछायत घेतली, निघावयाची तयारी केली, जाऊन वेळी तिकिटे मिळविली, गाडी साधिली उभयतांनी. शंकरराव मोठे भजनी, गाडीत भजन केले उभयांनी, लखीमचंद चौकसपणी, करी रस्त्यांनी चौकशी. शिर्डीकडील कोणी जन, भेटता करावे तयांस नमन, सांगा साईबाबांचे महिमान, अनुभव प्रमाण आम्हाला. साईबाबा मोठे संत, नगर बाजूस अतिविख्यात, म्हणती तयांची काही प्रचित, आम्हासी निश्चित वदावी. डब्यात 4 मुसलमान, शिर्डी निकट जयांचे स्थान, परस्पर वार्ता वर्तमान, करिता समाधान वाटले. साईबाबांची काही माहिती, असल्यास निवेदा आम्हा प्रती, लखमी चंद अतिभावार्थी, तयास पुसती प्रीतीने. साईबाबा महान संत, शिर्डीत बहुत वर्षे नांदत, असे महान अवलिया महंत, प्रत्युत्तर देत ते तया. येणेप्रमाणे बोलता चालता, आनंदाने मार्ग क्रमिता, दोघे कोपर गावास येता, आठवले चित्ता शेटीच्या. साईबाबांच पेरूंची प्रीती, कोपरगावी पेरू पिकती, म्हणती गोदेच्या काठी विकती, समर्पू तेथील बाबांस. परी येता गोदावरी काठी, देखावा पाहून हर्षले पोटी, तांगा पोहो चला पैलतडी, विसरले गोठी पेरूंची. तेथून शिर्डी 4 गाव, तांगा निघाला भरधाव, लखमीचंदास झाला आठव, जेथेर ठाव पेरूचा. तो एक म्हातारी डोईवर पाटी, धावता देखिली गाडीच्या पाठी, थांबविली गाडी तियेसाठी, पेरूच भेटीस आले की. लखमीचंद आनंद भरित, निवडूनी निवडूनी पेरू घेत, राहिले पाटीत ते म्हातारी म्हणत, हरपा मज प्रीत्यर्थ बाबांना. पेरूंची स्मृती आणि विस्मृती, म्हातारीची गाठ अवचिती, तिची ती पाहून साई भक्ती, दोघेही चित्ती विस्मित. आरंभी म्हातारा दिसला स्वप्नी, तोची पुढे आढळला कीर्तनी, त्याचीच ही म्हातारी नसेल ना कोणी, लालाजी मनी तरकले. हो, असो मग पुढे गाडी हाकली, बोलता बोलता शिर्डी गाठली, दुरून मशिदीची निशाणे देखिली, भावे वंदिली उभयतांनी. मग पूजा समारंभेसी, गेले तात्काळ मशिदीसी, घेऊन साई दर्शनासी, आनंद चित्तेसी ते झाले. अंगणाचे द्वारातून सभामंडपी प्रवेशून, पाहोनी बाबांची मूर्ती दुरून, सद्गदमन जाहले. होता इच्छित मूर्तीचे दर्शन, लखीमचंद जाहला तल्लीन, विसरून गेला भूक तहान, स्वानंद जीवन लाधला. हाती घेऊन निर्मळ जळ, प्रक्षाळिले चरणकमळ, अर्घ्यपाद्यादी पूजा सकळ, केली श्रीफळ अर्पिले. धूपदीप तांबूल दक्षिणा, केली मानस प्रदक्षिणा, करोनी पुष्पहार समर्पणा, बैसले चरणा सन्निध.
भक्त प्रेमळ लखीमचंद तयासही गुरुकृपेचा आनंद पावूनी साई चरणारविंद रमला मिलिंद जैसा तो. तेव्हा बाबा झाले वदत साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी से पूछते क्या दूसरे से पूछना. सब कुछ अपने आँखों से देखना क्यों दूसरे आदमी से पूछना. झूठा है क्या सच्चा सपना कर लो अपना विचार आप. मारवाड़ी से लेकर उछिती क्या जरूर दर्शन की होती. हुई क्या अब मुराद पूरती आश्चर्यचित्ती परिसता. आपण मार्गात केली चौकशी बाबांस येथे ती कळली कैशी. हेची आश्चर्य परम मानसी लखीमचंदासी वाटले. घरी आपणा पडले स्वप्न गाडीत आपण केले भजन कळले कैसे बाबांस वर्तमान. काय अंतर ज्ञान हे. होती दर्शनाची उत्कंठा होता खराच पैशांचा तोटा. उसने घेऊन केला पुरवठा तेही पहा ठाऊ कया. आश्चर्य परम लखमी चंदा आश्चर्य सकल भक्त वृंदा आश्चर्य सदपद पंकज मिलिंदा अतर्क्य विंदान बाबांचे. काढो निर्ण करणे सण अथवा यात्रा पर्यटन नावडे बाबांस कर्ज बाजारीपण शिकवण ही मुख्य येथील. असो ते सकळ भक्तांसमवेत हेही साठ्यांचे वाड्यात जात. दुपार भरता जेवावया बैसत आनंद भरित मानसे. इतुक्यात बाबांचा प्रसाद म्हणून कोणा भक्ताने सांजा आणून वाढीला थोडा पानांवरून तृप्त तो सेवून जाहले. दुसरे दिवशी भोजन समयी झाली लालाजीस सांजाची सई. परी तो काही नित्याचा नाही उत्सुकता राहिली मनात. मग तिसरे दिवसाची नवाई उरल्या वासनेची भरपाई करून देती महाराज साई कैसी या उपायी अवलोका. गंधाक्षदादी पुष्पांसमयेत घंटा निरांजन पंचारत घेऊन जोग मशिदी येत पुसू लागत बाबांसी. काय आणावा नैवेद्य आज आज्ञा करीती महाराज. सांजा ताटभर घेऊन ये मज आरती पूजन मग करी. ठेवून तेथेच पूजा संभारा जोग तात्काळ गेले माघारा. परतले सवे घेऊन शिरा सर्वापुरा अवलिंबे. पुढे झाली दुपारची आरती आधीच आणले नैवेद्य भक्ती. ताटे येऊ लागती वरती बाबा तै वदती निजभक्ता. आहे आजीचा दिवस बरवा वाटे सांजाचा प्रसाद व्हावा. आणावा म्हणती सत्वर मागवा सकाळांनी सेवावा यथेष्ट. मग भक्तांनी जाऊन आणली सांजाची 2 बगोणी भरली. लक्ष्मीचंदासी भूकही लागली पाठही भरली होती पै. पोटात भूक पाठीस कणकण तेणे लक्ष्मीचंद अस्वस्थ मन. बाबांच्या मुखी तै येई जे वचन श्रोती अवधान देई जे. भूख लगी है अच्छा हुआ कमर में दंद चाहिए दवा. अब सांजा की चली है हवा करो सवार आरती. जे जे लक्ष्मीचंदाचे मनातो ते ते परिस्फुट बाबांचे वचनी शब्दावीण प्रतिध्वनी अंतरज्ञानी महाराज. असो पूर्ण होता आरती सांजा मिळाला भोजन भक्ती. पुरली लखीमचंदाची आसक्ती आनंद चित्ती जाहला. तेथून बाबांवर जडले प्रेम उदबत्ती नारळ माळेचा नेम. लखमीचंदही लाधले क्षेम पूजा उपक्रम चालला. जडली एवढी साईवर भक्ती जाणारा लाधता शिर्डी प्रती. माळ दक्षिणा कापूर उदबत्ती तया हाती पाठविती. कोणीही जावो शिर्डी प्रती लक्ष्मीचंदास लागता माहिती. या 3 वस्तू दक्षिणा समवेती बाबांस पाठविती नेमाने. त्याच खेपेस चावडीचे निशी समारंभ तो पहावयासी. जाता बाबांस उठली खासी कासावीसी जाहली. लक्ष्मीचंद मनी म्हणत कायही खासी त्रास देत. वाटे लोकांची दृष्टी लागत खोकला उठत त्यापायी. ही तो मनाची केवळ वृत्ती उठली लक्ष्मीचंदाचे चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती बाबाही अनुवदती नवल पहा. येता माधवराव तयाप्रती आपण होऊनी बाबा वदती. काल झाला मज खोकला अति ही काय कृती दृष्टीची. वाटे मज कोणाची तरी दृष्टची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी करी बेजारी जीवाची. आश्चर्य लक्ष्मीचंदांचे अंतरी ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबांस कळले तरी सर्वा अंतरी वसती की. मग तो करी विनवी जोडूनी बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करोनी
महाराजांनी रक्षावे. आता मज या पायां वाचुनी देवची नाही आणिक जनी, मन हे रमो आपुले भजनी, आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेवितो माथा, निरोप मागतो साई समर्था, आज्ञा असावी आम्हा आता, असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपादृष्टी, जेणेन होऊ संसारी कष्टी, लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी, सुख संतुष्टी सर्वदा. घेऊन उदी साशीर्वाद, पावोन स्नेहांसहित आनंद, मार्गी गात साई गुणानुवाद, लक्ष्मी चंद परतला. ऐसीच आणिक दुसरी चिडी, बांधुनी बाबांनी आवड आणली शिरडी, येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी, नवल परबडी परिसाती. चिडी ती एक प्रेमळ बाई, तिची या कथेची परम नवलाई, बऱ्हाणपुरी दृष्टांत होई, महाराज साई पाहिती. कधीही नवते प्रत्यक्ष दर्शन, परी त्या बाईस जाहले स्वप्न, बाबा तियेच्या द्वारी येऊन, खिचडी भोजन मागती. बाई तात्काळ होऊन जागी, पाही तो नाही कोणीही जागी, दृष्टांत कथीला लागवे मी, समजता लागी तिये रे. पती तियेचा तेच शहरी, तेथील टपाल खात्याचा अधिकारी, पुढे अकोल्यास बदलल्यावरी, केली तयारी शिर्डीची. दंपत्य होते मोठे भाविक, जाहले साई दर्शन कामुक, वाटले दृष्टांताचे कौतुक, माया अलौकिक साईंची. पुढे सोयीचा पाहून दिन, निघाली दोघे शिर्डी लक्षून, मार्गात गोमती तीर्थ बंधून, शिर्डी लागून पातली. प्रेमे घेऊन बाबांचे दर्शन, करून या भावे पूजन, नित्य बाबांचे चरण सेवून, सुख संपन्न जाहले. ऐसे ते दंपत्य आनंदमने, राहिले शिर्डीत 2 महिने, बाबा हे तुष्टले खिचडी भोजने, भावभक्तीने तयांच्या. खिचडी नैवेद्य समर्पणार्थ दाम्पत्य आले शिर्डी प्रत, चतुर्दश दिन होता ही गत, खिचडी अनिवेदित तैशीच. कृतसंकल्प दीर्घसूत्रता, नावडून ती बाईंचे चित्ता, पंधराये दिवशी माध्यान्ह भरता, खिचडी समवेत पातली. तेव्हा होते पडदे सोडले, घेऊन समवेत भक्त आपुले, बाबा आधीच भोजनी बैसले, ऐसे समजले बाईस. ऐसे भोजन चालते समये, पडद्याचे आत कोणी न जाई, परी त्या बाईस जाहली घाई, खाली न राही ती उगली. केवळ खिचडी निवेदनोल्हासा, अकोल्याहून शिर्डीस प्रवासा, अंगीकारी जी तियेची धिंवसा, राहील कैसा अपूर्व. कोणाचेही काही न मानिता, पडदा स्वहस्ते सारून वरता, करून निज प्रवेश निज सत्ता, कामना पूर्तता साधिली. तेव्हा बाबांनी नवल केले, खिचडी लागी दुके भुकेले, की तीच आधी मागू सरले, ताटची धरिले दोहाती. खिचडी पाहून जाहला उल्हास, उचलून या घासावर घास, बाबांनी सुदिले निजमुखास, कौतुक समजतास वाटले. पाहून बाबांची ती आतुरता, विस्मय दाटला सर्वांचे चित्ता, खिचडीची कथा परिसता, वाटली अलौकिकता साईंची. आता येथून पुढील कथा ऐकता प्रेम दाटेल चित्ता, एक गुजराती ब्राह्मण सेवेकरिता, आला अवचिता शिर्डीस. राव बहादूर साठ्यांचे पदरी, आरंभी केली जयाने चाकरी, तया शुद्ध सेवाभ्यंतरी, लाधली पायरी बाबांची. ती ही कथा बहुत गोड, जयासी भक्तिप्रेमाची आवड, कैसे श्रीहरी पूर्वी कोड, मनाची होड ते परिसा. मेघा तयाचे नामाभिधान, साई सवे ऋणानुबंधान, तेणे तो पावला शिर्डी स्थान, कथानुसंधान तत्पर व्हा. साठे खेडा जिल्ह्याचे प्रांत, तेथे हा मेघा भेटला अवचित, ठेविला तयास तैनातीत, शिवालयी नित्य पूजेस. पुढे हे साठे शिर्डीस आले, तेच तयाचे भाग्य उदेले, तेथे महाराज साई जोडले, चित्त जडले तच्चरणी. यात्रेकऱ्याच्या पाहुनी रगाडा, झाला तयांचे मनाचा धडा, असावा येथे आपुलावाडा, सोय बिऱ्हाडा लागेल. मग पुढारी ग्रामस्थ मिळविले, तया जागेचे संपादन केले, जेथे बाबा आरंभी प्रकटले, वाड्याचे ठरविले ते स्थळ. या पवित्र जागेचे महिमान, चतुर्थाध्यायीच पूर्ववर्णन, विरुक्तीचे नाही प्रयोजन, चालवू निरूपण पुढारा. असो मेघाचे संचित मोठे, लाधले राव बहादूर साठे, तेव्हाच तो लागला परमार्थ वाटे, नेणे पाटे तयांच्या. परिस्थितीस होऊन वश, पावलात होता कर्मभ्रंश,
तयास देऊनी गायत्र्युपदेश करविला प्रवेश सन्मार्गी. मेघा साठ्यांचे सेवेस लागला परस्परांशी आदर वाढला. गुरुच मेघा भावी साठ्याला लोभही जडला तयांचा. असो एकदा सहज बोलता निजगुरुचे महात्म्य वानिता. प्रेम दाटले साठ्यांचे चित्ता मेघास सादरता पुसती. बाबांस घालावे गंगोदक स्नान इच्छा ही माझी मनापासून. तदर्थ तुझ शिर्डी लागून पाठवितो जाण मुख्यत्वे. शिवाय तुझी अनन्य सेवा पाहून वाटे माझी या जीवा. सद्गुरूंचा तुझ संगम घडावा पायी जडावा तव भाव. सार्थक होईल तव देहाचे परमकल्याण या जन्माचे. जा जा काया वने वाचे लागे सद्गुरूचे पायास. मेघा पुसे तयांची जात वस्तुतः साठ्यांसही ती अज्ञात. म्हणती कोणी अविंधही वदत बैसती मशिदीत म्हणून. अविंध हा शब्द कानी पडता जाहली मेघा मनी दुश्चित्तता. नाही नीच यवना परता काय गुरुता तयाची. नाही म्हणता साठे क्षोभती होय म्हणता पावेल दुर्गती. करावे काय चाले नामती चिंतावरती तो पडला. इकडे आड तिकडे विहीर दोलायमान मनी अस्थिर. परी साठ्यांचा आग्रह फार केला निर्धार दर्शनाचा. पुढे मेघा शिर्डीस आला मशिदीचे अंगणी पातला. पायरी जो चढू लागला बाबांनी लीला आरंभिली. उग्र स्वरूप धारण केले पाषाण हाती घेऊन बदले. खबरदार पायरीवर पाऊर ठेविले यवने वसविले हे स्थान. तू तो ब्राह्मण उंच वर्ण मी तो नीचाचा नीच यवन. होईल विटाळ तुझ लागून जाई परतो न माघारा. ते कोतवालेपणाचे रूप दुजे प्रळय रुद्राचे स्वरूप. पहाणारास होता थरकाप चळी कापत तव मेघा. परी हा राग केवळ वरवर अंतरी दयेचा वाहे पूर. मेघा थक्क विस्मय निर्भर कैसे मदंतर कळले या. कोठे खेडा जिल्हा दूर कोठे लांब अहमदनगर. माझे विकल्पाकृष्ट अंतर आविष्करण हे त्यांचे. बाबा जो जो मारू धावत तो तो मेघाचे धैर्य खचत. पाऊल एक एक मागेच पडत जावा यानं धजत पुढारा. तैसाच काही दिवस राहिला बाबांचा रागरंग पाहिला. शक्य ती सेवा करीत गेला परीन पटला दृढ विश्वास. पुढे मग तो घरासी गेला ज्वरार्त झाला अंथरुणी खिळला. तेथे बाबांचा ध्यास लागला परतोन आला शिर्डीस. तो जो आला तोच रमला साई पायी भाव जडला. साईंचा अनन्य भक्त जाहला साईत त्याजला एकदेव. मेघा आधीच शंकर भक्त होता साई पदी अनुरुक्त. शंकरची भावी साईनाथ तोच उमानाथ तयांचा. करी मेघा अहर्निश साई शंकर नाम घोष. बुद्धीही तदाकार अशेष चित्त किलमिष विरहित. झाला साईंचा अनन्य भक्त साईंस प्रत्यक्ष शंकर भावित. शंकर शंकर मुखे गर्जत अन्य दैवत मानिना. साईच त्याचे देवतार्चन साईच त्याचा गिरिजारमण. येच दृष्टीचा भाव ठाव घालून नित्य प्रसन्न मन मेघा. शंकरास बेलाची आवडी शिर्डीत नाही बेलाचे झाड. मेघा तदर्थ कोस दीड जाऊनी निज चाड पुरवितसे. दीड कोसाचा काय पाड बेला लागी लंघिता पहाड. परी पूजेचे पुरविता कोड फेडिता होड मनाची. लांब लांबून बेल आणावा पूजा संभार पूर्ण मिळवावा. ग्रामदेवांचा अनुक्रम घ्यावा सर्वांस वहावा यथाविधी. मग त्याच पावली जावे मशिदी प्रेमे वंदावी बाबांची गादी. करून या पाद संवाहनादी पदतीर्थ आधी सेवितो. मेघाची या आणिक कथा आनंद होईल श्रवण करिता. ग्रामदेवाविषयी आदरता दिसेल व्यापकता साईंची. मेघा शिर्डीस असेपर्यंत दुपारची आरती करीतो नित. परी आधी ग्रामदैवत समस्त पूजूनी मशिदीत जात असे. ऐसा तयाचा नित्यक्रम एके दिनी चुकला हा अनुक्रम. खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम घडला परिश्रम करीत आहे. पूजा कराया गेला यत्न द्वार न उघडे करिता प्रयत्न. म्हणून ती पूजा तैसीच वगळून आला तो घेऊन आरती. तेव्हा बाबा वतती तयाला पूजेत त्वा आजला खंड पडिला. पूजा पावल्या सर्व देवाला एक राहिला पूजेविण. जाती करून ये मग येथे मेघावदे दार बंद होते. उघडू जाता उघडे नाते वगळणे पूजेते भागाले. बाबा वतती जातू पाहे दार आता उघडे आहे. मेघा तात्काळ जाय लवला आहे अनुभवला आहे बोलाचा.
खंडेरायाची पूजा केली, मेघाचीही मळमळ गेली. पुढे बाबांनी करू दिधली पूजा आपुली मेघाला. मग गंधपुष्पादी अष्टोपचार पूजा समर्पी अतिसादर. यथाशक्ती दक्षिणाहार फलभारही अर्पितसे. एकदा मकर संक्रांती दिनी गोदावरीचे आणूनी पाणी. बाबांचा अभ्यंग चंदन चरचुनी घालावे स्नान मनी आले. आज्ञे लागी पिच्छा पुरविता इच्छेसे येईल ते करजा म्हणता. घागर मेघा घेऊन तत्वता पाण्याकरिता निघाला. आलान उदया चली तो जो तरणी मेघा निघे रिक्त कलश पाणी. निरातपत्र अनवाणी आणू पाणी गोमतीसी. जाता येता 8 कोस लागेल मार्ग क्रमावयास. पडतील कष्ट आणि सायास स्वप्नीही तयास येईन. ही तो मेघास नाही चिंता निघाला तो अनुज्ञा मिळता. असता निश्चयाची दृढता कार्योल्हासता सवेच. गंगोदके साईंस स्नान घालावे ऐसे होता मन. कैचे सायास कैचा क्षीण एक प्रमाण दृढ श्रद्धा. असो ऐसे ते पाणी आणले ताम्रगंगालयी रिचविले. स्नानार्थ उठावे आग्रह चालले परी न मानले बाबांनी. माध्यान्हीची आरती झाली मंडळी घरोघर निघून गेली. झाली स्नानाची तयारी सकळी दुपार भरली मेघामध्ये. पाहूनी मेघा अत्याग्रही मग तो साई लीला विग्रही. कर मेघाचा निज कराही धरुनी पाही संबोधी. नको रे मज गंगा स्नान ऐसा कैसा तू नादान. किमर्थ मज फकीरा कारण गंगा जीवन मज काय. परी मेघा ते काही न ऐके शंकरा समजो बाबांस लेखे. गंगा स्नानाने शंकर हरिखे हे एक ठाऊके तयाते. हो म्हणे बाबा आजीचा दिन मकर संक्रांतीचा सण. गंगोदके शंकर स्नपन करिता सुप्रसन्न तो होई. मग पाहूनी तयाचे प्रेम आणि तयाचा आढळ नेम. म्हणती पूर्वी तुझाची काम शुद्धांतर्यामी मेघाचे. ऐसे म्हणून मग ते उठले स्नानार्थ मांडिल्या पाटावर बसले. मस्तक मेघा पुढे ओढवले म्हणती इवलेसे जळ घाले. सकळ गात्री शिरप्रधान करीतयावरी लव जळ सिंचन. ते पूर्ण स्नान केलिया समान हे तरी मान रे इतुके. बरे म्हणून कलश उचलिला शिरी ओतदा प्रेमा जो दाटला. हर गंगे म्हणून तो रिचविला सबंध होतिला अंगावर. मेघास अत्यंत आनंद झाला माझा शंकर सचैल न्हाणीला. घडारिता जई खाली ठेवला पाहू लागला नवल तो. सर्वांगी जरी ओले उदक शिरची तेवढे ओले एक. इतर अवयव सुके ठाक वस्त्री ही टाक न जलाचा. मेघा जाहला गलिताभिमान निकटवर्ती विस्मयापन्न. ऐसे भक्तांचे लाड आपण पूर्वीत संपूर्ण श्रीसाई. तुझ्या मनी घालावे स्नान जा घाल तुझ्या इच्छे समान. त्यातही माझ्या अंतरीची खूण सहज जाण लाधलीस. हेच साई भक्तीचे वर्म व्हावा मात्र सुदैवे समागम. मग तया काही न दुर्गम सर्वची सुगम क्रमे क्रमे. बसता उठता वार्ता करिता सकाळा दुपारा फेरिया फिरता. भक्त श्रद्धा स्थैर्य धरिता ईप्सितार्था संपादी. परी ऐसी काही खूण प्रत्यक्ष वही व्यवहारी पटवून. क्रमानुसार गोडी लावून परमार्था कलन तो करवी. ऐसीच मेघाची आणिक कथा सुखावतील श्रोते परिसता. भक्त प्रेम साईंचे पाहता आनंद चित्ता होईल. बाबांची एक मोठी छवी होती नानांनी जी दिधली नवी. तीही मेघा वाड्यात ठेवी पूजेस लावी भक्तीने. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती वाड्यात प्रतिमा पूर्ण प्रतिकृती. दोन्ही स्थळी पूजा आरती अहोरात्री चालली. ऐसी सेवा होता होता सहज 12 मास लोटता. मेघा पहाटे जागृत असता देखिले दृष्टांता तयाने. असता मेघा शेजे प्रती जरी निमिलित नेत्रपाती. अंतरी असता पूर्ण जागृती पाहे स्पष्टाकृती बाबांची. बाबाही जाणून तयाची जागृती अक्षता टाकून बिछाण्यावरती. मेघा त्रिशूल काढी रे म्हणती गुप्त होती तेथेच. हे बाबांचे शब्द परिसता डोळे उघडले अति उल्हासता. पाहून बाबांची अंतर्धानता बहुविस्मयता मेघास. मेघा तव पाही चोहोकडे तांदूळ शेजेवर जिकडे तिकडे. वाड्याची पूर्ववत बंद कवाडे पडले ते कोडे तयास. मशिदीस जाऊन तात्काळी बाबांचे दर्शन घेते वेळी. मेघाने त्रिशूळ कथा कथिली आज्ञा मागितली त्रिशूळाची. दृष्टांत साध्यंत मेघाने कथिला बाबाबतरी दृष्टांत कसला. शब्द नाही का माझा परिसिला काढ म्हणितला त्रिशूळ तो.
दृष्टांत म्हणून माझे बोल, जाता काय करा या तोल, बोल माझे अर्थ सखोल, नाही फोल अक्षरही. मेघा म्हणे आपण जागविले, ऐसेच आरंभी मजही वाटले, परिद्वार नव्हते एकही खुले, म्हणून मानिले ते तैसे. तयास बाबांचे ऐका उत्तर, माझिया प्रवेशा न लागे दार, माझा मज आकार ना विस्तार, वसे निरंतर सर्वत्र. टाकून या मजवरी भार, मी न लाजो मज साचार, तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी. असो पुढे नवलविंदान, त्रिशूळाचे प्रयोजन, श्रोता परिसीचे सावधान, होईल अनुसंधान प्रत्यया. येरीकडे मेधा जो परतला, त्रिशूळ काढावया आरंभ केला, वाडियात छबी निकट भिंतीला, त्रिशूळ रेखाटिला रक्तवर्ण. दुसरेच दिवशी मशिदीत, आला पुण्याहून रामदास भक्त, प्रेमे बाबांस नमस्कारित, लिंग अर्पित शंकराचे. इतक्यात मेघाही तेथे आला, बाबांचे साष्टांग प्रणाम केला. बाबा म्हणती हा शंकराला, सांभाळी याजला तू आता. ऐसे होता लिंग प्राप्त, त्रिशूळ दृष्टांता पाठी अवचित, मेघा तटस्थ लिंगची देखत, प्रेमे सद्गतीत जाहला. आणि पहा या लिंगाचा अनुभव, काकासाहेब दीक्षितांचा अपूर्व, श्रोता सादर परिसिजे सर्व, जडेल भरवसा साईपदी. येरीकडे जो लिंग घेऊन निघे मेघा मशिदीतून, दीक्षित वाड्यात स्नान सारुनी, नामस्मरणी निमग्न. धूत वस्त्रे अंग पुसून, शिळेवरी उभे राहून, टुवाल डोईवर घेऊन, करीत स्मरण साईंचे. नित्यनेमा अनुसरून, शिरोभाग आच्छादून, करीत असदा नामस्मरण, लिंग दर्शन जाहले. चालले असता नामस्मरण, आजची भावे का भावे लिंग दर्शन. ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न, मेघा सुप्रसन्न सन्मुख. म्हणे मेघा पाहा काका, लिंग बाबांनी दिधले विलोका. काका पावले विस्मय हरिखा, लिंग विशेखा देखुनी. रूपरेखा आकार लक्षणे, आले ध्यानी जे पूर्वक्षणे, तेच ते लिंग पाहून तत्क्षणी, दीक्षित मनी सुखावले. असो पुढे मेघाचे हातून, त्रिशूळ लेखन होऊन पूर्ण, छबी सन्निध लिंग स्थापन, साईंनी करवून घेतले. मेघासा आवडे शंकर पूजन, करून शंकर लिंग प्रदान, केले तद्भक्तीचे दृढीकरण, नवलविंदान साईंचे. ऐसी काय एक कथा, सांगेन ऐशा अपरिमिता, परी होईल ग्रंथ विस्तारता, म्हणून श्रोता क्षमा कीजे. तथापि तुम्ही श्रवणोत्सुक, म्हणून कथीन आणिक एक, पुढील अध्यायी साईंचे कौतुक, याहून अलौकिक दिसेल. होऊन हेमाड साईंसी शरण, करावी साई चरित्र श्रवण, होईल तेणे भवभय हरण, दुरित निवारण सकळांचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, दृष्टांत कथन नाम 88तमोऽध्यायः. श्री शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.